चलो तर सेम टॉपिक पुन्हा बोलू आपण. लाईट चॅप्टर आहे आणि लाईटला आपण कॅटेगरीमध्ये टाकतो. लाईट हा काय आहे? एनर्जी कॅटेगरीमध्ये. कशामध्ये? एनर्जी. लाईट हा एक एनर्जी आहे आणि एनर्जीमध्ये तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतो. काय असतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे कॅटेगरी आहे ज्याला तुम्ही प्रॉपर बघितलं तर तुम्हाला भरपूर वेव्ह मिळतील. जसं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा आपण स्पेक्ट्रम बघतो आणि अशा प्रकारे गोष्टी असतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक. एक्झाम्पल बघितलं तर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. थोडासा वेळ लागतोय पण काही होतं. बिलकुल स्पीड मध्ये चालत नाही. स्पीड टेस्ट कर. नेटा सांगत नाही स्पीड त्याच्यावरतीच चालतं. ठीक आहे तर चला लक्ष द्या इकडे. आपण पुन्हा एकदा ट्राय करतोय. तर लाईट चॅप्टर मध्ये एक गोष्ट माहिती असली पाहिजे की ही जी डायग्राम आहे त्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की स्पेक्ट्रम, याला स्पेक्ट्रम म्हणतात. गामा रे, एक्स रे, अल्ट्राव्हायोलेट रे, विजिबल, इन्फ्रा आणि मायक्रो, यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि यातला जो हा मध्ये दिसतोय विजिबल लाईट दिसतोय, एक वेव्ह असते. ही वेव्ह त्याच्या एक पार्टला विजिबल लाईट म्हणतात. एवढं आपल्या डोळ्याने दिसतो. काय? आपल्या डोळ्यांना फक्त काही कलर दिसतात, जसं रेड, ऑरेंज, ग्रीन, ब्लू, हे त्या वेव्हचे पार्ट्स आहेत. म्हणजे मी म्हटलं की रेड लाईट आहे म्हणजे एक रेड लाईटची एक वेव्ह असते. काय असते? वेव्ह असते. कळलं हर्ष? बरोबर. तर लाईट हा बेसिकली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतो. तो ऑलवेज स्ट्रेट लाईन मोशन मध्ये चालतो. So, आपण लाईटला स्ट्रेट लाईन मोशन मध्ये बघतो आणि त्याचे काही फिनॉमिना असतात, ऑप्टिकल फिनॉमिना म्हणतात. लाईट काही गोष्टी शो करतात, ऑप्टिकल फिनॉमिना म्हणतात. आता तेच गोष्टी शिकायची आपल्याला की लाईट बेसिकली काही रूल्स फॉलो करतात. त्याला लॉज म्हणतात. लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, हे काही लॉज आहे. बेसिकली लाईटचे काही लॉज आहेत. काय आहे? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन. तर आपल्याला फर्स्ट बघायचं आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय असतं. रिफ्लेक्शन ऑफ लाईट तुम्ही ऑलरेडी 8 पर्यंत शिकलात. एक जनरल कन्सेप्ट असतो. काय असतो? एक प्लेन सरफेस असतो त्याला आपण मिरर म्हणतो. एक पॉइंट असतो जिथे लाईट काय होतो? इन होतो, त्याला इन्सिडेंट रे म्हणतात. आणि आपण एक त्या पॉइंटला नॉर्मल काढतो, परपेंडिक्युलर, त्याला नॉर्मल म्हणतात. आणि ज्या नॉर्मल सोबत ज्या अँगलने तुम्ही ते टॉर्च, ही टॉर्च आहे, ज्या अँगलने तुम्ही लेझर इथे मार्क केलं होतं अँगल, तेवढ्याच अँगलने इथून तो लाईट काय होतो? आउट होतो. त्याला काय म्हणतात? अँगल ऑफ इन्सिडेंट, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन हे रिफ्लेक्टेड रे असतो. हा काय असतो? रिफ्लेक्टेड रे असतो. कळालं? तुम्ही जर हा अँगल वाढवला तर इथला अँगल काय होतो? वाढतो. कळतंय? तर रिफ्लेक्शन सिंपल आहे. म्हणजे की माझ्या एक समोर एक वॉल आहे, जर मी वॉलवरती असा लाईट मारला तर तो असा येणार. कळलं? मी थोडा असा मारला तर तो असा येणार. आणि एक्झॅक्टली समोर मारला तर तो माझ्या अंगावरती, कारण मी अँगल झिरो केला. काय केलं? झिरो केलं. कळतंय? तर याला म्हणतात लॉ ऑफ रिफ्लेक्शन. लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय म्हणतो? अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे सेम असतात. म्हणजे ज्या अँगलने लाईट येतो नॉर्मल सोबत, त्याच अँगलने तो काय होतो? रिव्हर्स होतो. याला अँगल ऑफ इन्सिडेंट म्हणतात, याला अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणतात. कळलं? आणि ह्या लॉचं काय म्हणणं आहे? हा मिरर, हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल एका प्लेन मध्ये असतात. एका प्लेन मध्ये असतात. तर याला फील कसं करणार तुम्ही? सिंपल, तुमच्या समोर एक मिरर आहे आणि तुमची हाईट ही आहे आणि एक छोटा मुलगा त्याची हाईट ही आहे. त्याने इथून टॉर्च मारली तर ह्या हाईट वरूनच लाईट जाणार.
तो खाली वरती नाही जाणार. म्हणजे जाणारा रे, जे तो इन्सिडेंट होतो तो पॉइंट ओ, आणि रे येणार रे हे एकाच हाईटला असणार. छोट्या मुलाच्या हातात टॉर्च इथे होती तर त्याचा रे इथे जाणार आणि इथे येणार, तर हाईट मध्ये फरक असणार ना. का असं होतं की सर मी रे इथे मारला होता आणि वरती गेला, सर खाली गेला, इकडे गेला, असं होतं का? नाही. एका फ्लॅट प्लेन मध्येच लाईट काय करतो, मूव्ह करतो. जाणार फ्लॅटच जाणार, येणार फ्लॅट येणार, खाली नाही वरती नाही. लक्षात ठेवायचं, लॉ काय म्हणतो, हे जे सर्व होणार ते एका प्लेन मध्ये होणार. प्लेन मध्ये जाणार, त्याच प्लेन मध्ये अँगल चेंज करणार, त्याच प्लेन मध्ये रिव्हर्स होणार. कळलं? तर त्याला म्हणतात इन्सिडंट, रिफ्लेक्शन, नॉर्मल सर्व फ्लॅट असतात, एकाच प्लेन मध्ये असतात, खाली नाही वरती नाही. कळलं पॉइंट? एक नॉर्मल लॉ आहे, ऑलरेडी तुमचा झालेला आहे. आपण आणि याच्यामध्ये काही गोष्टी आहेत जसं की मिरर, हा जो लॉ ऑफ रिफ्लेक्शन कोण करतो, पॉलिश सरफेस. कोण शो करतो? पॉलिश सरफेस. म्हणजे असा सरफेस की जो पॉलिश आहे. आता एक्झाम्पल पॉलिश सरफेसचं एक्झाम्पल आपण नॉर्मली मिरर पकडतो. काय करतो? मिरर. मिरर नसलं तरी बाकी ठिकाणी तुम्ही बघू शकता. तुम्ही स्टील घेतलं, त्याला पॉलिश केलं स्टीलला, तरी तिथं तुम्हाला इमेज दिसतात. काय दिसतात? इमेज दिसतात. दिसतात की नाही? एक पॉलिश तुम्ही एकदम स्टीलला पॉलिश केल्यावरती रे मारला तरी तो रिफ्लेक्ट करतो. म्हणजे पॉलिश सरफेस हा काय करतो? रिफ्लेक्शन शो करतो. कळालं? आणि त्यामध्ये जी पॉलिश सरफेसच्या मध्ये जी इमेज असते ती व्हर्च्युअल इमेज असते. काय असते? व्हर्च्युअल. आपण त्याला पुढे एक एक गोष्ट बघणार. आपल्या चॅप्टरचा टॉपिक रिफ्लेक्शन हा नाही. आपल्या चॅप्टरचा टॉपिक आहे रिफ्रॅक्शन. काय आहे? रिफ्रॅक्शन हा टॉपिक आहे. तर आपण पुढे जातोय. इथे एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. टेक अ लार्ज शायनिंग स्पून, व्ह्यू युअर फेस इन कर्व सरफेस. तर तुम्ही जेव्हा स्कूल मध्ये एकदा तुम्ही हे बघतात, काय बघतात? काय बघतात? तुम्हाला स्वतःला बघतात, तर तुम्ही बघितलंय कधी? हा, बघितलं. काय बघतो, काय वाटतं तुम्हाला? जर कर्व असेल तर आपलं तो मोठं दिसतो, एकदम वाईट दिसतो. क्लिअर दिसतो. नाही अजून. हा, ही मुलगी आहे दिसते, हा मुलगा आहे. एक्झॅक्टली त्याने बघितलं. बघितलंय ना? काय दिसतंय तुम्हाला सांगा बरं. जे मधलं आहे ते त्यांनी उलटी इमेज थांबवली, जे बरोबर जे बल्जिंग सारखं जे त्याच्यावर छोटी आणि स्ट्रेट इमेज. कळलं? म्हणजेच काय, स्कूलच्या वन डिरेक्शनने तुम्ही जेव्हा इमेज बघता तेव्हा ती वेगळी असते. हे बघा, ही मुलगी आहे ना, ही मुलगी या साईडने वेगळं दिसते आणि त्या साईडने वेगळं दिसते, म्हणजे त्याची इमेज इन्व्हर्ट होते, उलटी होते. हा हा बेसिकली बेसिकली स्पून काय आहे? हा तर एक स्पून म्हणजे पॉलिश सरफेस आहे. काय आहे? पॉलिश सरफेस. आणि तो पॉलिश सरफेस आहे, तो रिफ्लेक्शन शो करतो, त्याला तुम्ही मिरर म्हणून ट्रीट करू शकता. मिरर म्हणून ट्रीट करू शकतात. मग आपल्याला कळलं की एक फ्लॅट मिरर असतो. कसा असतो? एक फ्लॅट मिरर. हे तुमच्या घरात तुम्ही बसवलाय, त्यावर तो इमेज बघतात एकदम स्ट्रेट दिसते, या मुलीसारखी दिसते. तर त्याला जर कर्व केलं, बरोबर, त्या बॅक साईडने बघितलं, तर इमेज इन्व्हर्ट होते. काय होते? म्हणजे हा कशामुळे फरक पडतोय? कर्वेचर. तो सरफेस कर्व झाला की त्याच्या प्रॉपर्टी चेंज होत आहे. फ्लॅट मिररच्या प्रॉपर्टी काय असतात? एक फ्लॅट मिरर आहे, हा एक फ्लॅट मिरर आहे, तर फ्लॅट मिरर समोर जेव्हा तुम्ही उभे राहता तर फ्लॅट मिरर मध्ये काय होतं? तुमची इमेज तयार होते. यस. आणि ती इमेज तुमच्या सारखीच असते, इरेक्ट असते, तुमच्यासारखीच उभी असते. तुम्ही जेवढं डिस्टन्स मिररच्या समोर असणार तेवढं डिस्टन्स मिररच्या मागे ती इमेज असते. जेवढं तुमचं हाईट असतं तेवढीच ती इमेज असते, म्हणजे तुमच्या सेम हाईटची असते. सेम डिस्टन्स तुमच्या फ्रंट साईडला तुम्ही जेवढं असतं तेवढं मिररच्या बॅक साईडला असते. ह्या काय? मिररच्या इमेजच्या क्वालिटी आहे, फ्लॅट मिररच्या. इरेक्ट म्हणजे उभी असणे. तुम्ही जेव्हा मिरर मध्ये बघता तेव्हा तुमच्या सिमिलर हाईटची इमेज असते, तुमच्या सारखीच उभी असते, उलटी नसते. तुम्ही जेवढं डिस्टन्स मागे जाणार ती इमेज ही मागे जाते. बरोबर. आणि सर्वात महत्वाचं, ती इमेज रिअल नसते. रिअल म्हणजे काय? मिररच्या मध्ये तुम्ही, मिररच्या मधून तुम्ही बाहेर काढू शकत नाही. असं होतं का की मिररच्या मधली इमेज मी बाहेर काढली सर, मी सर मिरर मिरर मध्ये दिसतो, मिररच्या बाहेर निघतो, असं होत नाही. म्हणून मिरर ही इमॅजिनरी इमेज क्रिएट करतो. आणि इमॅजिनरी इमेजचा सर्वात बेसिक फंडामेंटल काय आहे की ती इमेज एक्झॅक्टली तुमची हुबेहूब सेम असते. जी इमेज एक्झॅक्टली तुमच्या सारखी असते तिला काय म्हणतात? व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल इमेज ही तुमच्या सारखीच इरेक्ट असते, तुमच्या सेम साईजची असू शकते, ती छोटी मोठी असू शकते, पण ती
तुमच्या एक्झॅक्टली साईड इरेक्ट पोझिशन मध्ये असते. जर मी रिअल इमेज माझी बघितली असती तर माझी रिअल इमेज, आता मी तुम्हाला बघतोय, आता मी हर्षला बघतोय, हा माझा डोळा आहे, हा माझा रेटिना आहे, आणि मी जेव्हा हर्षला असं बघतोय तर माझ्या डोळ्यावरती रिअल इमेज तयार होते, हर्षची ती अपोइड असते, उलटी असते. मग रिअल इमेज ही ऑलवेज इन्व्हर्टेड असते, उलटी असते. मग मिरर आपल्याला आपली उलटी इमेज नाही दाखवत. माझं डोकं असतं तिथेच मिररवर डोकं असतं, म्हणजे ती व्हर्च्युअल आहे. ती काय आहे? व्हर्च्युअल आहे. व्हर्च्युअलचा अर्थ सिंपल आहे की आता एक्झाम्पल आहे, तुम्ही एका जिम मध्ये गेलात, जिम मध्ये का तर तिथे मिरर असतो, आणि तुम्ही त्या जिमच्या समोर एका 5 मीटर वरती किंवा 5 फूट वरती एक्सरसाइज करत असतात. त्या एक्झॅक्टली वॉलच्या मागे काहीच नसतं, तिथे पूर्ण ओपन असतं, हवा असते, ते 5-6 जमिनीवरती असतात. पण त्याला असं फील होतं बसणाऱ्याला की मी मागे, त्या मिररच्या मागे 5 फुटावरती ते व्यायाम करतो, त्याला फील होतं. पण त्या ग्लासच्या मागे काहीच नसतं. त्या ग्लासच्या मागे काही नसतं. मिनिंग काय? तर त्या ग्लासच्या एक्झॅक्टली मागे काही नसतं, त्याला व्हर्च्युअल थिंग म्हणतात. काय म्हणतात? व्हर्च्युअल. त्या मागे काही नसतं, मतलब फील, तो फील करवतो की भैया त्या वॉलच्या मागे अजून 5 फीट वरती तूच आहे, तो एक्सरसाइज करतो. तो मागे काही नाही, जस्ट मागे तिथे रिफ्लेक्शन होत आहे. काय होत आहे? रिफ्लेक्शन. तर मिरर हा बेसिकली रिफ्लेक्टिव्ह शो करतो, तो सेम हाईटनं काम करतो, सेम डिस्टन्स तुम्ही जेवढं त्याच्याकडे येणार तेवढं इमेज तुमच्याकडे येणार, एक्झॅक्टली फिलिंग येतं, म्हणजे सेम डिस्टन्स तो मेंटेन करतो. तुम्ही मिररच्या जेवढं पुढं तेवढं तो मागे, तुमच्या हाईट जेवढी तेवढीच त्याची हाईट. तर सर्व फेक असतं, सर्व इमेजनरी असतं. काय असतं? इमेजनरी असतं. मग सायंटिस्टला काय कळालं की जर आपण त्या मिररला असा कर्व केला तर, मग सायंटिस्टला कळलं की त्याला कर्व केला ना तर त्याच्या इमेजच्या क्वालिटी चेंज होतात. इमेजच्या क्वालिटी. मग त्यांनी काय केलं, त्या मिररला कर्व केलं आणि इन साईडने बघितलं, इन साईडने त्या मिरर मध्ये बघितलं, तर त्याने वेगळ्या क्वालिटी शो केल्या. आणि त्याला असं आउट साईडने असं कर्व केलं आणि त्याला बघितलं, तेव्हा त्याने वेगळ्या क्वालिटी शो. मग तेव्हा कन्सेप्ट आला स्पेरिकल. आला स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिरर म्हणजे काय असतं? तर स्पेरिकल मिरर म्हणजे एक स्पियर असतो, आणि त्याचं एक पोर्शन आपण असं कट करून टाकतो. काय करून टाकतो? कट करतो, त्याला स्पेरिकल मिरर म्हणतो. चला, आपण थोडंसं तुम्हाला एक कळालं की नॉर्मल मिरर पासून गोष्टी सुरू होतात. त्या का होतात? तर त्या मिररला एक रेडियस मिळत आहे. काय मिळत आहे? मिररला जेव्हा रेडियस येतं तेव्हा तो कर्व होतो, आणि कर्व झाला म्हणजे लक्षात घ्यायचं की एक नवीन कन्सेप्ट येतो, त्याला म्हणतात कर्व मिरर. काय म्हणतात? कर्व मिरर. आणि त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतात स्पेरिकल मिरर. कळालं? आणि आपलं पूर्ण होल चॅप्टरच कर्व मिरर सोबत फिरणार, स्पेरिकल, बरोबर. मग जो रिफ्लेक्टिंग सरफेस असतो मिररचा तो बेसिकली कर्व असतो. काय असतो? आणि आपल्या नॉर्मल मिररचा फ्लॅट असतो. आपला नॉर्मल मिरर काय असतो? फ्लॅट असतो. मग तुम्हाला विचारलं की बेसिकली हे स्पेरिकल मिरर काय असतात, तर द रिफ्लेक्टिंग सरफेसेस ऑफ स्पेरिकल मिरर म्हणजे काय असतात बेसिकली हे कुठे गेलं काय स्कूटीवाले स्पिरिकल मिरर असतात. काय? स्कूटीवाले मिरर, कोणते? स्कूटीचे मिरर असतात. हा, बोलू ना आपण, तेच करायचं मला. हे बघा, आपण थोडंसं प्रॉपर डेफिनेशन वरती येऊ, आणि डेफिनेशन वापरायचं असेल तर आपल्या नोट्सच्या वापरायच्या, आपल्या नोट्स ओपन करायच्या, बरोबर. आपला ड्राईव्ह ओपन करायचा, बरोबर. हा ड्राईव्ह आपला, आणि तिथे जायचं, मला शेअर केलाय, ते ओपन करायचं. लक्षात घ्यायचं, लाईटच्या थोड्याशा डायग्राम म्हणजे नोट्स थोड्याशा एकदम परफेक्ट नाही असू शकत, कारण त्यात थोडे न्यूमेरिकल आहेत. पण थिअरॉटिकल मध्ये तर नोट्स एकदम परफेक्टच असणार, बरोबर. त्या वाचल्यावर तुम्ही समजायचं की तुमचं एनसीआरटी बेस जो पेपर येणार आहे त्यातला आउट ऑफ रेंज नाही जाणार. कळलं? बरोबर. तर आपण लाईट मध्ये बघू काय काय डेफिनेशन वगैरे आहे. आणि हा चॅप्टर जेवढा चांगला आहे, ह्या चॅप्टर मध्ये मार्क्स बिलकुल जात नाही, आउट ऑफ मार्क्स येतात. कळलं? तर आपण डेफिनेशन बघतोय, लाईट लाईट लाईट. हे बघा, लाईटची सुरुवात जसं मी केलं सेम तसंच आपल्या नोट्सने केलंय. तर नोट्सही म्हणणं तेच आहे की लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी अँड दॅट ट्रॅव्हल स्ट्रेट लाईन. जे मी हायलाईट केलं सेम थिंग आहे. लाईटच्या काही प्रॉपर्टीज असतात. लाईट हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतो, एक्झॅक्टली मी बोललो, बरोबर. आणि मॅग्नेटिक वेव्हला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची गरज नसते. एक्झाम्पल की आता एक्झाम्पल म्हणजे कसं की तुमचा इथे सन आहे, हा सन आहे, आणि आता तुम्ही इथे अर्थवरती बसलात आणि तुम्ही इक्वेटरला, इथे इथे इंडिया आहे, आणि इथे ऊन पडलाय. तर याच्यामध्ये व्हॅक्युम आहे, काहीच नाही. सनच्या बाहेर फक्त ऍटमॉस्फिअर काही किलोमीटर पर्यंत आहे, त्याच्या बाहेर काहीच नाही. तर ही सनचा लाईट व्हॅक्युम मधनं
वरती येतोय, आपल्याला फील होतोय. मिनिंग काय, तर लाईट हा व्हॅक्युम मधनं move करतो, कारण तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतो. कळलं. हो. एक पॉइंट लक्षात ठेवायचं, यांना मीडियमची गरज नाही. नसते. आणि हे जे लाईट हा बेसिकली स्पीड 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. एका सेकंदामध्ये किती मीटर चालतो हर्ष? 3 × 8 एका सेकंदात किती 3 × 8 मीटर, समजलं? बरोबर, फास्ट चालतो. बेसिकली तुम्ही जेव्हा 12 मध्ये जाणार तेव्हा तुम्हाला एक कॉन्सेप्ट येणार की लाईट हा बेसिकली पार्टिकल आहे का वेव्ह. कॉन्सेप्ट काय येणार, मग तिथे दोघंही तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल. आताही आपण कन्फ्युज आहोत की लाईट हा वेव्ह आहे का पार्टिकल. कसं आहे, तुम्ही जेव्हा 12 मध्ये जा, 12 मध्ये काय आता रिसर्च अजून चाललेला आहे की मग आपण दोघी क्वालिटी लाईटच्या शोध करतो. लाईट पार्टिकल आहे, लाईट पार्टिकल. मग कसं काय तुम्हाला आता मी सांगितलं लाईट वेव्ह आहे, काय बोललो मी, वेव्ह आहे. लाईट. आता लाईट वेव्ह आहे, कशावरून कळणार? लाईट वेव्ह आपल्याला याच्यामुळे कळणार की म्हणजे की लाईट वेव्ह आहे, तर हा. लाईट वेव्ह याच्यावरनं कळतं की तो वेव्ह सारख्या नेचर शो करतो. वेव्ह सारख्या नेचर म्हणजे कसं, की तो बँड बनवतो. काय बनवतो? बँड. तो त्यांच्या वेव्हचं ऍडिशन करता येतं. काय करता येतं? ऍडिशन. एक्झाम्पल, तुम्ही जेव्हा 12 ला जाल तेव्हा तुम्हाला यंग्स एक्सपेरिमेंट नावाचं येईल. यंग नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने एक एक्सपेरिमेंट प्रूव्ह केला. त्याचं म्हणणं होतं की लाईट जो असतो, लाईटला जेव्हा आपण पास ऑन करतो बरोबर, तर लाईटला जर आपण हे बघा, लाईटला एका ओपनिंग मध्ये पास ऑन केलं आणि त्याला पुन्हा 2 ओपनिंग पास ऑन केलं, तर काय होतं की हा लाईट, ह्या ज्या वेव्स ज्या निघतात नाही यात ना, या दोघे सेम वेव्ह असतात ना, या एकमेकांसोबत इंटरफरन्स क्रिएट करतात. काही ठिकाणी डार्क पॉईंट येतात ना, काही ठिकाणी फेंट पॉईंट येतात. मग त्याने क्लिअर केलं की जिथे लाईट चा पॉझिटिव्ह पोर्शन म्हणजे अप्पर पोर्शन, लाईट वेव्ह असतो ना, लाईट काय असतो, इमेज ऑफ लाईट असा असतो. तर जिथे ते दोघांचे हे पोर्शन मॅच होतात, त्याला पॉझिटिव्ह रिजन म्हणून, तिथे डार्क पॉईंट आहे. जिथे मायनस वाले ऍड होतात तिथे फेंट पॉईंट आहे. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की लाईट आहे वेव्ह, त्याच्यात ऍडिशन ऑफ वेव्ह आणि सबस्ट्रॅक्शन ऑफ वेव्ह होते. वेव्हला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट केलं जाऊ शकतो. एक वेव्ह मध्ये सेम वेव्ह ऍड झाली तर त्याला सुपर इम्पोज म्हणतात किंवा सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह म्हणतात, तर ऍडिशन होते. आणि वेव्ह दुसऱ्या वेव्ह मध्ये निगेटिव्ह असेल तर सबस्ट्रॅक्ट होते. काय होते? सबस्ट्रॅक्ट. तर याने ह्या एक्सपेरिमेंटने प्रूव्ह केलं की म्हणजे लाईट एक वेव्ह आहे. पुन्हा एक पॉईंट क्लिअर झाला की लाईट वेव्ह आहे. तर मग दुसरा एक पॉईंट पुन्हा झाला की आपल्याकडे सायंटिस्ट होतं, त्याचं नाव होतं प्लॅंक. प्लॅंक नावाच्या सायंटिस्टने सांगितलं की भैया हा जो लाईट येतो ना, ट्यूब मधला लाईट येतो सनलाईट मधला, हा छोट्या छोट्या पॉकेटमध्ये येतो. पॉकेट, त्याला क्वांटम काय म्हणतात? क्वांटम. मग क्वांटम तर वेव्ह नाहीये, हा एक पार्टिकल. जे छोटे पॉकेट, पॉकेटला अर्थ काय? पार्टिकल. काय? पार्टिकल. पार्टिकल. किंबहुना एक पुन्हा एक थिअरी होतं की जर एक मेटल सरफेस त्याच्यावरती लाईट पडला तर ना इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. बरोबर. कॉन्सेप्ट सिंपल आहे की एक पॉइंट फक्त लक्षात ठेवा की तो वेव्ह सारखा बिहेव करतो. आणि लाईट वेव्ह सारखा केव्हा बिहेव करतो, हे तुम्हाला जर अजून डिटेल करायचंय की लाईट मध्ये अजून डिटेल फाउंडेशन, तर लाईट वेव्ह सारखा बिहेव करतो जेव्हा तो ट्रॅव्हल करतो. म्हणजे आता ट्यूबलाईट पासून माझ्या बॉडीपर्यंत लाईट येतोय तर तो वेव्ह सारखा नेचर शो करतो. पण जसे माझ्या स्किन सोबत तो इंटरॅक्ट करणार, मग तो पार्टिकल सारखं बिहेव, मग तो पार्टिकल. लाईटला दोघे नेचर. आपण आताही तेच मांडतो, अजून काही त्याच्यावरती काउंटर निघलेलं नाहीये. गोष्टी तेच चाललेत आणि आपण तेच फॉलो. बरोबर. आताही आपल्याकडे जे एक्सपिरियन्स सांगतात ते काय सांगतात, लाईट हा वेव्हही आहे आणि पार्टिकल, आणि आपण त्याला जास्त युजफुलनेस यूज करतो. लाईट काही फिनॉमिना शो करतो, रिफ्लेक्शन आता बघितलं आपण, रिफ्रॅक्शन पुढे बघणार आहोत, डिफ्रॅक्शन बघणार आहोत, आणि इंटरफरन्स. आता कॉन्सेप्ट सिंपल आहे की तुम्ही कधी बघितलंय का, रिफ्लेक्शन तर बघितलं, रिफ्रॅक्शन आपण शिकणार, डिफ्रॅक्शन बघ, इंटरफरन्स तेच सांगितलं मी की दोन वेव्ह एकत्र आल्या तर बँड तयार होतात, आता बोललो मी. आणि हा डिफ्रॅक्शन म्हणजे कसं की आता इमॅजिन करा की माझ्याकडे ना एक लाईट आहे, जी तुम्ही शो बघायची का, असं अंधारामध्ये सावली पडते, ते शो बनवतात हाताने वगैरे, इमेज बनवतात अंधारामध्ये स्क्रीनवरती.
त्याच्या ठिकाणी जर तुम्ही ट्रँगलही ठेवला ना तर त्याची इमेज ट्रँग्युलर नाही, अशी कॉर्नरने अशी राऊंड येते. काय ते राऊंड. म्हणजे तुम्ही ट्रँग्युलर इमेज बनवली आणि त्याची शॅडो बघितली तर तेवढी ती शार्प नसते, एकदम ट्रँग्युलर शेप मध्ये नसते. काय नसते म्हणजे काय, लाईट जेव्हाही कोणत्याही ऑब्जेक्टशी इंटरॅक्ट होतो तो त्याला ते क्लोजनेसने मूव्ह करतो. कसा मूव्ह करतो? क्लोज. म्हणजे जसं की अर्थ वरून जेव्हा लाईट जातो ना तेव्हा कसं करतो माहितीये का, अर्थ वरून लाईट कसं मूव्ह करतो, असं नाही जात तो, इथून थोडा बेंड होतो, इंटरॅक्ट करतो. कळलं त्याला डिफ्रॅक्शन म्हणतात. काय म्हणतात? डिफ्रॅक्शन. कोणत्याही सरफेसवर ना तो अलाईन होऊन जातो, त्याला टच करतो. समजलं? तर काही प्रॉपर्टी आहेत, जसं तुम्ही 12 पुढे मास्टर करणार तुम्हाला या गोष्टी इन डिटेल सर्व होणार. आता सध्या तुम्हाला जेई पर्यंत एवढंच आहे, याच्या व्यतिरिक्त काय नाही. तर लाईट बद्दल तुम्हाला गोष्टी कळाली. एक हा एनर्जी आहे, स्ट्रेट लाईट चालतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, त्याची स्पीड फिक्स असतं, तो वेव्ह पार्टिकल असतो आणि त्याची काही क्वालिटी आहे. आता आपण पहिला टॉपिक शिकला त्याच्यावरती लॉ बेसिकली बोर्डला आलेला आहे, त्याच्यामुळे आलेला आहे. बोर्डने विचारलाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट वरती की काय असतं, रिफ्लेक्शन काय असतं, तर काय लिहिणार तुम्ही ते विचार. तर रिफ्लेक्शन म्हणजे काय, सेम मीडियम. आता हा मिरर आहे, मिरर मधनं एअर आहे, एअर मधनं लाईट आला, सेम मीडियम मधनं पाठवला जातो. तर सेम मीडियम मध्ये जर लाईट बाउन्स बॅक होत असेल स्ट्राईक करून तर त्याला रिफ्लेक्शन म्हणतात. पण बोर्डने ते नाही विचारलं, बोर्डने लॉ विचार. बोर्डने काय विचारलंय? लॉ विचारलाय. मग लॉ मध्ये आपल्याला माहिती आहे, पहिलं तर डायग्राम काढली पाहिजे. काय काढला पाहिजे? हा प्लेन सरफेस, हा काय पॉइंट ऑफ इन्सिडेंट, ही काय आहे नॉर्मल, हा काय आहे इन्सिडेंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे. इन्सिडेंट रे नॉर्मल सोबतचा अँगल बनवणार त्याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडेंट, आणि नॉर्मल किंवा रिफ्लेक्टेड सोबत अँगल ऑफ, आणि त्यांना म्हणायचं दोघं इक्वल आहे. फर्स्ट स्टेटमेंट कम्प्लीट. सेकंड स्टेटमेंट, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल अँड पॉइंट ऑफ स्ट्राईक, त्याला इन्सिडेंट पॉइंट म्हणतात. हे सर्व एका प्लेन मध्ये असतात. संपलं स्टेटमेंट. आणि 3 स्टार म्हणजे 3 टाइम आलेला आहे. 3 स्टार म्हणजे मोर दॅन 3 टाइम्स आलेल्याला 3 स्टार मार्क केलेला आहे. म्हणजे एव्हरी एक्झामिनेशन मध्ये कुठेतरी विचारतो. डायग्राम काढलेला नाही त्यामुळे बुक मला काढून घ्यायची, तो इंटरव्ह्यू आहे. आता हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे की इथे पॉइंट मार्क केलेला आहे. हे बघा एनसीईआरटी म्हणजे एनसीईआरटी बुक मध्ये आहे. प्लेन मिररच्या काही इम्पॉर्टंट गोष्टी मी ऑलरेडी डिस्कस केली. काय काय केल्यात? हा व्हर्च्युअल इमेज बनवतो, कारण ती बाहेर काढता येत नाही, कारण तिथे रे जातच नाही. आता विचार करा ना, एक जिम मध्ये मुलगा आहे, तो मिररच्या समोर 5 फुटावरती बसला आहे आणि त्याच्या मागे 5 फुटावरती एअर आहे, बरोबर. तिकडे रे गेलेत का, पण त्याला फील करत होतं की आम्ही 5 फुटाच्या वरून इंटरॅक्ट करून येतोय. तर 5 फुटाच्या मागे रे गेलेलेच नाही. ऍक्च्युली रिअल इमेज काय असते, जिथे रे इंटरॅक्ट करतात, काय करतात, रे सरफेस न रिटर्न आलेत. काय आलेत? काय सॉल्व्ह केलेत का? मग ठीक आहे, आनंदाची गोष्ट. पेन कुठे? तर कुठे? मग सर येणार नाही करता? एवढंच केलं एमसीक्यू? बोल. 10 शिकला का तू? जाऊ सर. बोल. तर कळालं मिरर कसं इमेज बनवतो. मिरर बनवतो व्हर्च्युअल आणि इरेक्ट. सेकंड लॅटरल इन्व्हर्टेड. पुन्हा एक महत्वाचा प्रश्न, मिरर मध्ये अँब्युलन्सला ए उलटा काढला जातो, बरोबर ना? का? आता पी मिरर मध्ये असा दिसतो. तर मिरर हा कोणत्याही गोष्टीला लेफ्टला राईट करतो, राईटला लेफ्ट करतो. म्हणजे कधी लक्षात ठेवायचं, मिरर मध्ये जी इमेज बघतो ती ऍक्च्युअल पेक्षा लेफ्टची राईट झालेली असते, राईटची लेफ्ट झालेली असते. इक्वल साईजची असते. मिरर मध्ये तुमचं जेवढं साईज असणार तेवढंच दिसणार. नेक्स्ट, इक्वल डिस्टन्स मेंटेन करतो. तुम्ही जेवढ्या डिस्टन्सला असता मिररच्या मागे तेवढ्या डिस्टन्सला तुम्हाला इमेज फील होणार. तर हे क्वेश्चन तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जनरली यातला क्वेश्चन हा आलेला आहे. तुम्ही याच्याबद्दल आणि हे होमिओला कॉमनली रिझनिंग मध्ये आलेला प्रश्न. होमिओ एक्झाम माहिती आहे 9th असते, तुमच्या हातून गेलेली जाऊ. एनटीएससी देऊ शकता तुम्ही. पुढचं आहे, इथपर्यंत नॉर्मल गोष्टी कळाल्यात? इथपर्यंत हे प्रश्न आहे. ऍक्च्युअल चॅप्टर सुरू आणि हा प्रश्न येणार आहे म्हणजे लक्षात ठेवायचं. विथ डायग्राम यायला पाहिजे. स्पेरिकल मिरर. चला, स्पेरिकल मिरर मध्ये आपण डायरेक्ट डेफिनेशनच दिलेले आहे. डेफिनेशन म्हणजे काय, द मिरर हुज रिफ्लेक्टिंग पार्ट इज अ हॉलो स्पियर. आता स्पियर मध्ये हॉलोचा अर्थ असतो असा, हा हॉलो स्पियर आहे. आणि याच्यामधला एक
रिफ्लेक्टिंग सरफेस जो असतो ते याचा डॅश आहे म्हणजे बाहेरचा रिफ्लेक्टिंग सरफेस. कसं आहे बाहेरचा. आणि याचा रिफ्लेक्टिंग सरफेस मी असा काढलाय म्हणजे याचा अर्थ काय बाहेर इनर साइड. सॉरी इनस डॅश काय शो करतायत डॅश काय शो करतोय डॅश टाकलं कोटिंग हा तिथे कोटिंग तिथे कोटिंग आहे. सिल्वर तिथे काय असतं कोटिंग असतं आणि तिथे मर्क्युरी किंवा सिल्वरचं कोटिंग असतं आणि त्यामुळे तिथून रिफ्लेक्शन होऊ शकत नाही. ओपेक असतं काय असतं ओपेक. मग टू टाईपचे मिरर असतात कॉनकेव्ह आणि कॉन्व्हेक्स. तर कॉनकेव्हचा सिम्पल मिनिंग असतो की मिरर कधी कर्वच असतो असंच असतो. जर इनर साइड रिफ्लेक्ट करायला लागला तर कॉनकेव्ह आणि जर आउटर सरफेस रिफ्लेक्ट करायला लागला तर कॉन्व्हेक्स. कळलं हर्ष काय बोलला मी इनर साइड कॉनकेव्ह आणि आउटर साइड कॉन्व्हेक्स. आता मी स्पेक्स घालतो माझा स्पेक्स जर तुम्ही बघितलं तर इनर साइडला थोडा कर्व असतो काय असतो माझा स्पेक जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर त्याचं साईज असं असतं ते म्हणजे माझा कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर पेक्षा एक लेन्स आहे तर तुम्हाला कळेल लेन्स आणि मिरर सारखं असतं. जे कर्व असतं इन साइडने काम करतं त्याला कॉन्केव्ह म्हणायचं आणि जे कर्व आउटसाइडने काम करतं त्याला काय म्हणायचं कॉन्व्हेक्स म्हणायचं. डन. की टर्म्स ऑफ स्पेरिकल मिरर सर्वात महत्वाचा कन्सेप्ट. मिररच्या काय काय टर्म्स असतात तर त्याला की टर्म्स ऑफ मिरर बघू आपण डायग्राम नाही बघू इथे डायग्राम नाही आहे आपण डायग्राम बघू. किंवा यावरतीच तुमचं म्हणजे पूर्ण चॅप्टर हे ज्याला कळालं त्याला न्यूमेरिकल्स झाले. चलो तर डायग्राम काय कशी दाखवायची मला सांगा तुम्ही की चला याच्यावर बघू ही छान डायग्राम ही डायग्राम घ्यायची. कोणती डायग्राम घ्यायची आणि चला आधी तुम्हाला हे तर सांगतो की मी की ही डायग्राम मला ठीक आहे. क्लिअर नाही चला बैजूची क्लिअर काय होतंय हे बघा मिरर्स मध्ये सॉरी मिररच आहे पण कर मिरर आहे त्याला आपण स्पेरिकल मिरर. आता स्पेरिकल मिररची कॅटेगरी 2 असतात डेफिनेशन बघितली आपण काय बघितली हर्ष जर इनर सरफेस काम करत असेल बरोबर तर इनर सरफेस म्हणजे हार्ड सरफेस त्याला आपण असं दाखवू हा कोणता मिरर आहे हा इनर साइडने काम करतो याला कॉन्केव्ह म्हणतो. याचा हार्ड सरफेस म्हणजे काय कोटिंग सरफेस इथून आहे म्हणजे आउटर साइडने काम करतो. कळलं याला म्हणतात कॉन्व्हेक्स आणि याला म्हणतात कॉन्केव्ह. हा जो सरफेस असतो तो एका स्पियरचा पार्ट असतो बेसिकली कसा पार्ट असतो स्पियर एक हॉलो स्पियर असतो त्याला आपण कट करतो. मग प्रत्येक कर्वला स्वतःच काय असते सेंटर असतं. प्रत्येक कर्वला काय असतं सेंटर. मग ह्या कर्वचं जे सेंटर असतं त्याला काय म्हणतात सेंटर ऑफ कर्वेचर याला कर म्हणतात. याला काय म्हणतात कर आणि हा काय सेंटर ऑफ कर्वेचर. मग सेंटर ऑफ कर्वेचर असेल तर रेडियसही असतो कर्वला रेडियसही असतो ना हा सेंटर आहे तर हा काय रेडियस. तर मग प्रत्येक स्फेरिकल कर्वला रेडियस असतो त्याला रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतात. मग सेंटर ऑफ कर्वेचर झालं रेडियस ऑफ यालाही एक सेंटर ऑफ कर्वेचर इथे असतं कारण अपोजिट साईडला असतं आणि एक रेडियस ऑफ कर्वेचर रेडियस असतो. आता रेडियसला हाफ जर केलं रेडियसला जर काय केलं हाफ केलं तर त्याला म्हणतात फोकस. काय म्हणतात मग प्रत्येक कर्वला एक फोकस असतो आणि तो रेडियसच्या हाफ असतो. काय असतो रेडियसच्या हाफ असतो. नेक्स्ट असतं की हा जो सेंटर ऑफ कर्वेचर आहे आणि हा जो कर्व आहे तर कर्वचा जो मिडल पार्ट असतो मीन असतो मीन म्हणजे काय मिडल पार्ट त्याला पोल म्हणतात. त्याला काय म्हणतात पोल. पोल म्हणजे काय कर्वचा सेंटर बरोबर कर्वचा सेंटर. हा कर्वचा जो सेंटर आहे तो इथे आहे हा त्याचा सेंटर ऍक्च्युली या दोघांना जो जोडणारा ऍक्सिस असतो त्याला प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणतात. काय म्हणतात प्रिन्सिपल ऍक्सिस. थोड्याशा इथल्या गोष्टी काय मिसिंग वाटत्या मला बरीवर डायग्राम वाटत नाही नाव करेक्ट नाही.
हे छान होतं पण ते येत नाही. डायग्रामच तशी. आता क्लिअर येईल बरोबर. हॅलो, झोपायचं नाही रे, झोपायचं नाही रे. काय बोललो मी? हा जो कर्व असतो त्याचा एक सेंटर असतो, त्याला पोल म्हणतात. या कर्वला एक सर्कल सेंटर असतो, त्याला सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतात. आणि हे जे डिस्टन्स असतो त्याला रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतात. आणि रेडियस ऑफ कर्वेचरला हाफ केलं तर फोकस असतो. बरोबर. हर्ष काही प्रॉब्लेम नाही. सेकंड थिंग, हा कोणता मिरर आहे? कॉन्केव्ह. हा कॉन्व्हेक्स आहे. कॉन्व्हेक्स मिररचा जो सेंटर असतो तो बेसिकली कॉन्केव्हच्या अपोजिट असतो. त्याचा फोकसही तिकडेच असतो. आणि हा जो फोकस आणि पोल असतो यातल्या डिस्टन्सला म्हणतात फोकल लेंथ. काय म्हणतात? फोकल लेंथ. आता पॉइंट असं आहे की थोडं फाउंडेशन पर्स्पेक्टिव्ह नाही. फोकस हा ऑलवेज हा जो सेंटर पोल आणि फोकस आहे हे जनरली एका लाईन मध्ये असतात. कसे असतात? लाईन मध्ये. पण तुम्ही जेव्हा 11-12 ला जाणार ऍडव्हान्टेज मध्ये, फोकल लेंथ आणि फोकस सेम आहे. फोकल फोकस म्हणजे पॉइंट असतो आणि फोकल लेंथ म्हणजे पोल पासूनचं डिस्टन्स असतं. बरोबर. राहिला प्रश्न तर हा फोकस जो आहे हा एका ऍक्सिस वरती असतो. तो इथे येऊ शकतो तर कुठे येऊ शकतो. म्हणजे तो व्हर्टिकल प्लेन मध्ये कुठे असू शकतो. असं काही फिक्स नाहीये की तो ह्या ऍक्सिस वरती असतो. ते डिपेंड करतं की सिच्युएशन वरती लाईट कुठून पडतं. पण जनरली तुमच्या 10th ला इथेच असतं सेंटर आणि हे एका लाईन वरती असतं. कोण? सेंटर आणि पोल बाकी एका लाईन वरती असतो, त्याला प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणतात. जनरली 10ला फोकस हा प्रिन्सिपल ऍक्सिस वरती असतो, पण याची गरज नाहीये की तो प्रिन्सिपल ऍक्सिस वरतीच राहील. तो खाली वरती होतो ऍज पर कंडिशन. मग इथे फोकस आहे तर यामध्ये मला विचारा काही प्रॉब्लेम आहे का? नाहीये. नाहीये. बिलकुल यामध्ये प्रॉब्लेम नसेल तर मग प्रश्न सॉल्व्ह झाला. सोपं. याचा अर्थ मग गोष्टी एकदम सोप्या आहेत. तर केसेस नाही का तिला? मी काय सांगतो हे कळालं म्हणजे तुला 12 चे ही तुला जेईचे प्रश्न येणार. समजलं? मी सांगतो ते कळालं का? मला सांग फक्त. हा. बस सांग तेवढं डोकं लावायचं. बरोबर. लॉ ऑफ रिफ्लेक्शन साठी बैजूची डायग्राम छान ना. आणि नोट्स डेलीच्या डेली संपवायच्या काय? चला तर कळालं तुम्हाला की इथे लॉ ऑफ रिफ्लेक्शनची डायग्राम समोर आहे. लॉ माहिती बरोबर. इकडे तुम्हाला ही डायग्राम कळाली. पुढे आहे की टर्म्स मध्ये आपल्याकडे जे आहे तेच पुन्हा तुम्ही वरती बघताय. पोल काय असतो तर सेंटर ऑफ द रिफ्लेक्टिंग सरफेस असतो म्हणजे कर्वचा. सेंटर म्हणजे काय? सेंटर ऑफ द हॉलो स्पियर ज्याच्यापासून आपण कर्व बनवलाय. रेडियस म्हणजे त्याची रेडियस असते. प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे पोल आणि सेंटरला कनेक्ट करतो, वाचायचं. प्रिन्सिपल फोकस म्हणजे जो फोकस प्रिन्सिपल ऍक्सिस वरती असतो. कशावरती असतो? आता या फोकसला प्रिन्सिपल फोकस म्हणतात. हा वरती असेल तर प्रिन्सिपल फोकस नाही. द फोकस ऑनली प्रेझेंट ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस. एक्झाम्पल जर असं झालं, लाईट कशी येतात? जर लाईट असे आलेत पॅरलल तर प्रिन्सिपल ऍक्सिसचा फोकस वरती खाली होतो. वरती लाईट कसं येतं? तुमच्या बुकमध्ये फक्त लाईट असं येणार आहे 10-11 असं. पण असं नसतं. लाईट कसं येऊ शकतो? लाईट असं येऊ शकतो. मग फोकस आणणार. सेंटर नाही, पोल नाही, पण फोकस आणणार. तर फोकस जो प्रिन्सिपल ऍक्सिस वरती असतो त्याला काय म्हणतात? प्रिन्सिपल फोकस म्हणतात. फोकस लेंथ सांगितलं. फोकस आणि पोल मधलं डिस्टन्स. कळलं कसं? टर्मिनॉलॉजी मध्ये डाऊट नाही.
आता पुन्हा एक टर्मिनॉलॉजी डोक्यात बसून घ्यायची की न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना हा जो पोल असतो बेसिकली त्याला आपण ऍज अ झिरो कार्टेशियन सिस्टीम मांडतो. म्हणजे याच्यावरती प्लस खाली मायनस पुढे प्लस मागे मायनस कळतं. त्याला कार्टेशियन सिस्टीम म्हणतो. मग लक्षात ठेवायचं की हा कॉन्केव्ह मिररचा जो फोकस असतो तो ऑलवेज मायनस साईडला असतो. कोणत्या साईडला असतो? मायनस साईडला. आणि याचा फोकस प्लस हे लक्षात ठेवायचं. काय बोललो मी? जो पोल असतो तो आपला कार्टेशियनचा सेंटर पॉइंट असतो. म्हणजे ऑलवेज लक्षात ठेवायचं की कॉन्व्हेक्स असल्यामुळे तो जनरली त्याचा फोकल लेंथ प्लस असणार, सेंटर डिस्टन्स प्लस असणार, रेडियस प्लस असणार आहे, आणि याचं फोकल लेंथही मायनस असणार आहे, सेंटर डिस्टन्सही मायनस असणार आहे, कारण तो निगेटिव्ह साईड ऑफ दी काय कार्टेशियन सिस्टमला मायनस एक्स एक्सेस कोणत्या एक्सिसला मायनस एक्सेस. आणि हे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना हेल्प आहे. इथपर्यंत काही प्रश्न? रूल्स आता पेपरमध्ये सर्वात महत्वाचे रूल्स आहेत. आता जसं आपण इलेक्ट्रिक सर्किटचे डायग्राम्स काढतो ना, स्मॉल बल्ब वगैरे, तसं लाईटचे काही डायग्राम्स असतात. लाईट डायग्राम काढण्यासाठी बेसिकली 4 प्रिन्सिपल्स आपण यूज करतो. ते 4 टेक्निक्स यूज करतो. ते टेक्निक मला वाटतं तुमच्या बुकमध्ये चांगले दिले, त्याच्यामुळे बुकमधनं आपण फॉलो करतो. कशात ना? बुकमध्ये. तर तुमच्या बुकमध्ये काही ऑप्शन दिले. हा, याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे की हा पॉईंट कॉन्व्हर्जन डायव्हर्जन काय आहे इथे लिहिलं नाही. कॉन्व्हर्जन डायव्हर्जन है ना? नाही आहे, बिलकुल नाही. त्यांनी ते यासाठी मिस केलाय की पेपरला येत नाही म्हणून त्याने मिस करून टाकलं. पण आपण ऍड करू. आपण ऍड करणार आहोत की भैया जो मिरर असतो बेसिकली कॉन्व्हेक्स आणि कॉन्व्हर्जन डायव्हर्जन कुठे दिलं आहे? नाही लिहिलं इथे. कुठे? चला डायग्राम पुढेच बघू जाऊ दे. इथे काही नाहीये तुमच्या बुक्स मध्येच नाही. तर रे मध्ये बघायचं तर रे मध्ये आपण जातोय की रे काढण्याचे काही टेक्निक असतात. तर इथे रे काढण्याचे टेक्निक इमेज बाय मिरर एकही. हा, रूल नंबर 1. रूल नंबर 1 आहे की आता हे दोघं मिरर कोणते? हा कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स कळतात का? हर्ष हा काय कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. रे एक पास ऑन केलाय मी. कसा केलाय? पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. येतोय का? आणि तो इथे हिट केला. रे कुठे हिट करू तो लॉ ऑफ रिफ्लेक्शनला फॉलो करणार. लॉ ऑफ रिफ्लेक्शन तो कर्व असो कसे असो त्याला एक नॉर्मल बनणार, त्याला ते होणार बरोबर. पण आपण डोकं नाही लावायचं, आपण नॉर्मल, आपण आता शॉर्टकट बघतोय तर लॉ तर फॉलो होणार. पण जो रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आहे ना तो फोकस म्हणून पास व्हायलाच पाहिजे. दिस इज फर्स्ट कंडिशन. The parallel to principal axis ray always follow after the reflection through the focal point. झाला फोकल पॉइंट. आता हा तर आउटर साइडने येतो ना, हा आउटर साइडने आलाय आणि हा फोकस मध्ये नाही जाऊ शकत कारण फोकसच्या बॅक साइडला तो ओपेक पार्ट आहे. काय आहे? काय कोटिंग आहे ना बॅक साइडला, असं फोकस नाही जाणार का? हर्ष, मी काय सांगितलं? पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस फोकस म्हणून जायला पाहिजे, पण बॅक साइडला तो ओपेक आहे ना. तर मग त्याला त्याला काय म्हणतात? इंटरचेंजेबिलिटी प्रिन्सिपल म्हणतात. काय म्हणतात? तर त्याच्यामध्ये काय होतं की आपण काय करतो त्या रेला मागे ट्रेस करतो. काय करतो? ट्रेस करतो फोकस पर्यंत. फोकसला मीट झाला, रूल तोच असणार. काय असणार? द पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस द लाईट ऑलवेज पास थ्रू द फोकस. मग त्याला इथे टच करायचं, मागे फोकस कडे ओढायचं. उडलं, पास थ्रू फोकस झाला आणि मग तो मागे नाही येऊ शकत. मग त्याला जाऊ द्यायचं स्ट्रेट पुढं थ्रू फोकस. थ्रू फोकसच्या डायरेक्शन तो रिटर्न जाणार. तो असा का नाही गेला, असा का नाही गेला? तो फोकस मधनं रिटर्न जाणार. कळलं? त्याला म्हणतात इंटरचेंजेबिलिटी प्रिन्सिपल. 12वी मध्ये काढणार. कळलं काय बोललो? काय केलं हर्ष? पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आला, फोकस न जायला पाहिजे होता पण ओपेक कडे जाऊ नाही शकत. मग त्याचा पाथ ट्रेस करायचा अप टू फोकस आणि त्याला त्याच डायरेक्शन मध्ये आउट करायचं. अच्छा, मग आपण याला म्हणतात दॅट्स फॉलो द सेम थिंग पासिंग थ्रू दी फोकस. चला काय डाऊट? ओपेक होतात. ओपेक होता मागे जाणार कसं काय? तर मग तिथूनच ते होतं, त्याला तिथूनच रिटर्न परत जाणार. बरोबर, गुड. चला यामध्ये प्रश्न विचारायचा. हॅलो रे सिद्धवेद, झोप लागते आपल्याला. हे कारण झोपेचं
झोपेचं काहीच कारण नाही. झोप नाही लागायचं. झोप नाही लागत. ओके, ठीक आहे, चांगली गोष्ट. झोप लागत नाही म्हणजे चांगली गोष्ट. चला आपण याच्यामध्ये डायग्राम टाकणार, म्हणजे तुम्हाला नोट्स वाचायला थोडं सोपं जाऊ शकतं, बरोबर. मला अपडेट करणं तुम्हाला. कुठे गेला आपला पेन? आला नाही का पेन? येतोय वाटतं. यस. तर रूल कळाला, फर्स्ट नंबरचा रूल. हो. यस, तर रूल फर्स्ट कळाला असेल तर आपण त्याला कॉपी करणार आणि आपल्या बुकमध्ये पेस्ट, आपल्या नोटच्या टाकणार. ते तुम्हाला तिथे डायग्राम सोपे जातील. तर रूल नंबर फर्स्ट कळाला. हो. फर्स्ट वाचून घे पहिला रूल. Or a parallel to the principal axis after reflection will pass to the principal focus. Concave mirror or appear to diverge from the principal focus convexly. ऍपियर म्हणजे कळतं जात नाही. ऍपियर. आणि हे कशासाठी लिहायचे तर 2 टाइम्स स्टार आहे म्हणजे पेपरला आलेलं आहे. आणि आलेला आहे म्हणजे नुसतं प्लीज डायग्राम इथे नुसतं लिहून चालणार नाही, डायग्राम लिहिल्या ऐकले म्हणजे. तर ही डायग्राम यासाठी ऍड केली गेली की पेपरला ती लिहिता आली पाहिजे. कळलं? स्टार मार्क केलेलं मिस करायचं. नेक्स्ट पॉईंट, रूल नंबर 2. रूल नंबर 2 काय आहे? तर रूल नंबर 2 सिंपल आहे की जर मग फोकस मधनं पास केला असेल तर तो नंतर पॅरलल होणार. जर असा रे आला की जो फोकस मधनं आला मग काय होणार? तो पुढं पॅरलल होणार. आणि आता फोकस मधनं आला म्हणजे फोकस मध्ये ते जाऊ शकत नाही ना, आपल्याला माहितीये. मग त्याला इकडेच आणायचं, मग त्याला पॅरलल करावं लागेल ना. शेवटी तो कुठे फोकसला टार्गेटेड आहे ना, मग तो फोकस जाणार नाही, पण त्याला तिथूनच काय करायचं? पॅरलल करायचं. रूल सिंपल आहे. जो पॅरलल असणार तो फोकस मध्ये येणार आणि जो फोकस मध्ये येणार तो पॅरलल होणार. अपोजिट. पहिल्या रूलला काय करायचं? अपोजिट करायचं, इन्व्हर्ट करायचं. म्हणजे बेसिकली तो रूल एकदमच फक्त इन्व्हर्जन आहे. काय फक्त इन्व्हर्जन ऑफ फर्स्ट रूल आहे, दुसरं काय? इन्व्हर्जन म्हणजे उलट आहे. काय हर्ष? बरोबर. चला प्रश्न विचारायचा हर्ष. या कसं आहे की मॅडम आपल्याला फेल करून टाकायला बसलो, बरोबर ना? कसं आहे, त्यांना तू सांगितलं पाहिजे की मॅडम आता करा बरं फेल मला, माझे मार्क्स कट करून दाखवा, असं चॅलेंज पाहिजे. कसं पाहिजे असं करून दाखवा. बरोबर. तर रूल नंबर कळाला आपल्याला. रूल नंबर 3. चला रूल नंबर 3. रूल नंबर 3 सिंपल आहे. आपल्याकडे सेंटर असतो. कोणताही मिरर असेल, कॉन्व्हेक्स कॉन्व्हेक्स, सेंटर मधनं आलेला रेज सेंटर मधनं रिटर्न जाणार. कॉन्केव्ह साठी ते एकदम इझी आहे. सेंटर मधनं आला सेंटर मधून गेला, पण कॉन्व्हेक्सला तोच रूल, सेंटरला नाही जाऊ शकत. पण जिथे तो हिट करणार तिथूनच रिटर्न होणार. जिथे हिट करणार तिथूनच रिटर्न होणार. काय कळलं का? हो प्लीज. जिथे हिट होणार तिथूनच तो बिचारा रिटर्न जाणार. तर काही मोठा प्रश्न नाहीये. चला डन. हर्ष कळायला पाहिजे बरं काय चाललं. बरोबर गुड. नुसतं हो म्हणायचं आणि 10 वेळा सांगितलं तर नुसतं हो म्हणायचं नाही. आपण इथे यासाठी बसलोय की आपल्याला काहीतरी यायला पाहिजे. इथे टार्गेट हे नाही की मग आपल्याला काय वाटेल वगैरे, बरोबर. ग्रोथ करून घ्यायचे. चला नेक्स्ट पॉइंट, लास्ट न्यूमेरिकल. सॉरी लास्ट. चला लास्ट मध्ये काय आहे? रे इन्सिडेंट टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. म्हणजे बेसिकली जेव्हा रे इन्सिडेंट होतो, इन्सिडेंट ऑब्लिकली म्हणजे काय, तर पोलला इन्सिडेंट करतो. कुठे करतो? पोलला. तर आपल्याला माहिती आहे पोलला रे इन्सिडेंट केल्यावरती द लॉ ऑफ रिफ्लेक्शन फॉलो करतो. चांगला फॉलो करतो. प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरती जेवढा अँगल असणार तेवढा प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली तो अँगल दिसतोय ना. हो. तिकडचाही प्रश्न नाही, तोही पोल त्याचा तिथे नॉर्मल रिफ्लेक्शन. पोल. हे बघा, याचं कॉन्सेप्ट कसं आहे की मला सांगा तुमचं घर आहे, आता हे सिद्धेशचं घर आहे आणि नेमाडे क्लास. तुम्हाला काय वाटतं की स्ट्रेट लाईन आहे की नाही? एकदम स्ट्रेट नाही. म्हणजे रस्ता आहे कसं आहे की आपल्या अर्थ मध्ये हे जर एवढं बघितलं तर स्ट्रेट लाईनच असतो. हो. स्ट्रेट म्हणजे स्ट्रेट लाईन पासूनच
कर्व बनतो किंवा डॉट पासूनच सर्कल बनतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणताही पॉईंट पकडणार तर तो लॉ ऑफ रिफ्लेक्शन शो करणारच. काय करणार आहे? लॉ ऑफ रिफ्लेक्शन करणार. फक्त तो इथे इथे चांगला फील नाही होत, इथे चांगला फील होतो की चला लॉ ऑफ रिफ्लेक्शन. हा रूल एवढा काही महत्त्वाचा नाही खरं तर. फक्त पेपरला मार्क्स घेण्यासाठी ठीकठाक आहे. मला एवढा म्हणजे मला ते वरचे 3 रूल महत्त्वाचे वाटतात. हा जस्ट आहे. पण मागचे तीच होत आहे ना, मागचे काय होत आहे, लॉ ऑफ रिफ्लेक्शनच फॉलो होत आहे. या रूलचं असं काही मोठा हे नाहीये. तर जे मार्क्ससाठी लिहून टाकायचं, काय करायचं? मार्क्ससाठी लिहून. कारण पेपरला आला तर मग आपल्याला लिहिता आलं पाहिजे. शेवटी तुम्हाला लिहिलेला मार्क्स मिळतो. आणि जे पेपर चेकर असतात ते म्हणजे एकदम कन्झर्वेटिव्ह असतात. कन्झर्वेटिव्हचं मिनिंग त्यांचं त्यांना जसं पाहिजे त्यांना 10 ते 15 वर्षाचा त्या पुस्तकाचा गाढा अभ्यास असतो, म्हणजे रटून घेतलेला असतो. त्यांना जेईशी काय घेणं नाही, त्यांना फाउंडेशन काय घेणं नाही, त्यांना फक्त एकच कळतं ह्या पुस्तकात असं आहे आणि मला असंच करायचं. डायग्राम का त्याच फॉलो करायला शक्यतो तर त्यांना ते डोक्यात पाठ झाले आणि ते तसंच बघतात. किंवा मग सीबीएसई म्हणतं की आमच्या बुकला फॉलो करायचं. सीबीएसई जेव्हा पेपर चेकरला काय इन्स्ट्रक्शन असतात माहिती का तुम्हाला? आता माझे मॅक्झिमम जे म्हणजे ओळखीचे ते पेपर चेक करतात, सीबीएसई चेक करतात मराठवाड्यात. त्यांना क्लिअर इन्स्ट्रक्शन असतं की मार्क्स ऍज पर एनसीआरटी द्यायचे. त्यांच्याकडे मॉडेल पेपर असतो ना, तो तुमच्या एनसीआरटीतल्या लाईन बाय लाईन लिहिलेलं असतात. म्हणून म्हणतो मी की माझ्या नोट्सला सोडायचं नाही, हे लाईन बाय लाईन विथ इम्पॉर्टंट पॉईंट नोट्स. तुम्हाला काय वाटतं ते नंतर गोष्ट. एनसीआरटीला काय वाटतं? एनसीआरटी जो तिथे आता इथे बघा, तुम्ही काय लिहिणार मी सांगतो तुम्हाला. इथे काही वर्ड्स येतात जे तुम्ही युज करणार. मी सांगतो मला वर्ड. हे बघा, आता इथे वर्ड आहे अपिअर टू डायव्हर्ज. अपिअर टू डायव्हर्ज म्हणजे इथे सांगितलंय की असं डायव्हर्स होत नाही पण म्हणजे आता हे वर्ड त्या टीचर लोकांच्या डोक्यात असतात किंवा एनसीआरटीत असतात. जोपर्यंत तुम्ही हे वर्ड वापरणार नाही त्यांना ते फिलिंग नाही वाटत की करेक्ट. समजलं? डायव्हर्ट झाल्यासारखं आहे पण अपिअर सारखं, म्हणजे त्यांना ते तसंच पाहिजे. म्हणजे शक्यतो स्टिक टू वर्ड चाला एनसीआरटी. किंबहुना तुम्ही जेई द्या किंवा नीट द्या, तुम्हाला एनसीआरटी मधले जर येत नसेल तर तुमचं जेई नीट होऊ शकत. आमच्याकडे आपल्या क्लासमध्ये आता मॅक्झिमम मुलं मॉर्निंगला येतात, रिपीटला येतात. लिटरली ते रिपीट करण्यासाठी येतात, तेव्हा आम्ही बघतो तर त्यांना ते फक्त ॲलन रेनॉल्ड्स हे करतात आणि त्यांना काहीच येत. आम्ही जेव्हा चेक करतो तेव्हा काही येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करताय ते महत्व नाही, तुम्हाला पेपरमध्ये येत आहे का ते महत्व. आणि तुम्ही एनसीआरटी नीट वाचलाय का? म्हणजे मी सर भरपूर टेस्ट दिल्या आणि एनसीआरटीतलंच काही येत नाही, तो पास नाही होऊ शकतो. ठीक आहे. तर आतापासून हॅबिट लावा की जे डेटा पॉइंट आहे, जे इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत ते तुम्हाला यायला पाहिजे. आणि आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला तोच फायदा होईल, कारण ह्या नोट्स बनवलेल्याच एनसीआरटी बेस्ड आहे टोटल, इथे असं ऍडिशन काही नाही. चला, तुम्हाला रूल्स कळाले. तर आपल्याला रूल्स जर कळून घ्यायचे होते, पुढचा टॉपिक आहे आपला की रे डायग्राम कशा बनवायच्या, त्यांना डोक्यात कशा बसवायच्या आणि त्याला अप टू 12 पर्यंत लक्षात कशा ठेवायचे. फक्त 10वी करून काय करणार, मला पुढचे पेपर द्यायचे. त्यामुळे इथून त्याला चांगलं कसं बनवायचं म्हणजे पुढे त्रास नाही. इथले सर्व चॅप्टर महत्वाचे. मुलांना फिजिक्स देत म्हणजे लिटरली सांगतो की आमच्याकडे जेवढे मुलं रिपीट करायला येतात ना, आता नीट वाले आमच्याकडे शक्यतो बायोलॉजी लावत नाही, पण आपल्या क्लासमध्ये मॅथ, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 3 क्लास भरभरून चालतात. आता आपल्याकडे नीटची किती मुलं आहेत, त्यातले फक्त 2 मुलांनी बायोलॉजी रिव्हिजन साठी लावा. 30 दिवस एक्सटेन्शन आहे, एक कोणाचे क्लास लावलेत आपल्याकडे. मॅक्सिमम मुलांमध्ये सर्वांचं पी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे, फक्त 2 मुलं बायोलॉजी. किंवा नाशिकमध्ये तुम्ही बघितलं तर आपल्याकडे अराउंड एक 33 मुलं जॉईन झाली. तर 33 मधले हार्डली माझ्या मैत्रिणी 5-6 मुलांनीच फक्त बायोलॉजी घेतलं असतं. ते त्यांना कॉन्फिडन्स कमी म्हणतो. बाकी सर्वे म्हणजे 33 मधले 30 मुलं फक्त फिजिक्स केमिस्ट्री. त्यामुळे तुम्हाला त्रास मॅथ्सचा कमी होतो, बाकीचा कमी होतो, पण सायन्स मध्ये फिजिक्स जास्त होतं. आणि जर तुम्हाला इथे लाईट नाही आवडलं, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी नाही आवडलं, तुम्हाला मॅग्नेटिझम नाही आवडलं, मग तुम्हाला मेन चॅप्टर जर फिजिक्स नाही आवडले ना, समजायचं की मग तुम्हाला फिजिक्स हार्ड आहे. हे मेन चॅप्टर आहे, हेच नाही आवडत तर रट्टा होणार.
तुम्हाला टार्गेट पुन्हा सांगतो, फिजिक्सच देईल. ना मॅथ देणार, ना केमिस्ट्री देणार, ना बायोलॉजी देणार. आणि लोक सायन्स मध्ये लिटरली, माझा जेवढा एक्सपिरियन्स आहे, सायन्सला डाउनग्रेड करतात 10th ला. 10 सीबीएसई ला सायन्स आहे छोटस, त्याच्यामुळे लोक मॅथला जास्त टार्गेट घेऊन राहतात. चुकीची गोष्ट आहे. मुलांना मॅथ नाही, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मधला हा टार्गेट देतो. 10च्या मुलांचा डॉमिनन्स हा जास्तीत जास्त मॅथवर असतो. डायरेक्ट आहे. पण त्यांना तो टार्गेट नाही करत बाळांना, ते फेल होतात ना, ते फिजिक्स करतात. सिलेबस त्यांनी लाईन बाय लाईन स्टडी केला पाहिजे, थोडं डिटेल केलं पाहिजे, थोडं हार्ड डेप्थ चेक केलं पाहिजे. त्याला कळलं का इथे लाईन बाय, इथे कॉन्फिडन्स ठेवायचं नाही फिजिक्स. नाही येत तर नाही म्हणायचं, प्रॅक्टिस करायचं. रे डायग्राम उद्या घेणार, मला एवढं रेडी पाहिजे, उद्यापर्यंत मला वापरला पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. यस, हर्ष बिलकुल कॉम्प्रोमाइज नको आहे.